फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या कृष्णामाई महोत्सवातील ठेकेदारांची बिले महापालिका प्रशासनाने अदा केली नसल्याने संतप्त झालेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चंडाळे यांनी पदाधिकाऱ्यांसह येथील कृष्णा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन केलं, तर काही शिवसैनिकांनी महापालिकेवर धडक मारली। त्यानंतर आंदोलनाची दखल घेत बांधकाम विभागाने तातडीने बिले अदा केली। त्यामुळे शिवसैनिकांनी तब्बल 5 तासानंतर आंदोलन मागे घेतलं। जिल्हा नियोजन समिती, महापालिका आणि काही सामाजिक संस्थांच्या वतीने सांगलीत फेब्रुवारीमध्ये कृष्णामाई महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। महोत्सव उत्साहात पार पडला होता। मात्र 5 महिने झाले तरी या ठेकेदारांची बिले अदा केली नव्हती। त्यामुळे शिवसेनेचे महेंद्र चंडाळे यांनी शुक्रवारी सकाळी नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलनाला सुरुवात केली। यावेळी काही पदाधिकारी देखील त्यांच्यावर आंदोलनात सहभागी झाले होते। मात्र प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने शिवसेनेने महापालिकेवर मोर्चा काढून आयुक्तांच्या गाडीवर दगडफेक करण्याचा इशारा दिला होता। त्यामुळे महापालिकेवर मोठा बंदोबस्त लावण्यात आला। शिवसैनिक महापालिकेवर धडकले। प्रशासनाविरोधात निदर्शने केली। पोलिसांनी आंदोलकांना अडवून मोजक्या प्रतिनिधींना प्रशासनाबरोबर चर्चा करण्यास परवानगी दिली। अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी आंदोलकांबरोबर चर्चा केली। 5 वाजेपर्यंत बिले अदा करण्याची ग्वाही अडसूळ यांनी दिली। त्यानुसार रक्कम वर्ग झाल्याचे पत्र सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे, नगर अभियंता महेश मदने यांनी महेंद्र चंडाळे यांना दिलं। त्यानंतर जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आलं। या आंदोलनात शहर प्रमुख संदीप ताटे, समीर लालबेग आदी जण सहभागी झाले। विजापूर गुहागर महामार्गावरील खानापूर तालुक्यातील हिवरे गावच्या हद्दीत गुटखा वाहतूक करणारी एक पिकअप गाडी आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास विटा पोलिसांनी रंगेहात पकडली असून या प्रकरणी ऋषिकेश चंद्रकांत कदम यास अटक केली आहे। त्याच्याकडून केसरयुक्त विमल, पान मसाला, गुटखा व तंबाखू पिकअप गाडीसह एकूण 28,36,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली। विटा पोलिसांची कारवाई म्हणजे सांगली जिल्ह्यातील गुटखा तस्करीची सर्वात मोठी कारवाई आहे। या कारवाईमुळे गुटखा विक्री करणाऱ्यांचे 10 बिदण आणलेत। पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी सांगली जिल्ह्यामध्ये अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारे, वाहनावर तसेच अवैध दारू विक्री करणारे, बेकायदेशीर नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याबाबत सक्त आदेश दिले होते। आज दुपारी एक पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप गाडीमधून घाट नांदरेकडून भिवघाट रोडकडे अवैधरित्या गुटख्याची वाहतूक असल्याची टीप मिळाली होती। त्यानुसार पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक हिवरे गावच्या हद्दीत दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास विजापूर ते गुहागर महामार्गावर वॉच करत होते। त्यावेळी एक पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप येत असल्याची दिसताच ती पिकअप गाडी थांबवली। पिकअप चालक ऋषिकेश चंद्रकांत कदम याच्याकडे विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला। पिकअप गाडीच्या पाठीमागे जाऊन पाहिले असता त्यामध्ये 17,42,400 रुपये किमतीची 40 पांढऱ्या पोत्यात केसरयुक्त विमल, पान मसाला, गुटखा, 1,93,600 रुपये किमतीची 40 खाकी रंगाची बारदान, तंबाखू, 9 लाख रुपये किमतीची पिकअप गाडी असा एकूण 28,36,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जत तालुक्यातील डफळापूर येथे स्थानिक व्यापाऱ्याच्या ज्वेलर्सच्या दुकानात घुसून मारहाण, जबरदस्तीने दुकान बंद करणे, रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावणे तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून धाराशिव जिल्ह्यातून बाहेरील माणसे आणून गुंडगिरी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप फिर्यादीने केलाय। महेश दत्तात्रय पोद्दार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 3 जुलै रोजी सकाळी 9:30च्या सुमारास त्यांनी त्यांच्या आई सुनंदा पोद्दार यांच्यासोबत आपलं दुकान उघडलं होतं। यावेळी ते ग्राहकांशी व्यवहार करत होते। दुपारी 12:30 वाजता त्यांचे भाऊ संदीप पोद्दार, वहिनी अश्विनी संदीप पोद्दार आणि त्यांचा साथीदार प्रमोद महादेव पारखे हे MH10 DQ 7630 क्रमांकाच्या 4चाकी वाहनातून दुकानासमोर आले। प्रमोद पारखे यांनी दुकानाचे मेन गेट बंद केलं, तर संदीप पोद्दार आणि अश्विनी पोद्दार यांनी दुकानात येऊन तिजोरीच्या चाव्या दे, दुकान बंद कर असं सांगत ग्राहकांना बाहेर काढलं। महेश पोद्दार आणि त्यांच्या आईने याला विरोध केला असता संदीप पोद्दार यांनी महेश यांना कानशिलात मारलं। प्रमोद पारखे यांनी त्यांना धरून देऊन हाताने मारहाण केली। अश्विनी पोद्दार हिने हातातील काठीने महेश यांच्या पाठीत मारहाण केली। महेश यांच्या आईने हे थांबवण्याचा प्रयत्न केला असता अश्विनीने तिला देखील मारहाण केली। यात त्यांच्या डाव्या हाताचं मनगट, उजव्या हाताची करंगळी आणि उजव्या पायाचा घोटा जखमी झालाय। त्यानंतर दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली 30,000 रुपयांची रोकड आणि ट्रेझरीच्या चाव्या जबरदस्तीने काढून घेतल्या। तसेच सुनंदा पोद्दार यांच्या हातातील मोबाईल प्रमोद पारखे यांनी हिसकावून घेतला। विरोध केल्यानंतर तिघांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। या घटनेचा व्हिडिओ CCTVत कैद झालाय। या प्रकरणात धाराशिव जिल्ह्यात बाहेरून माणसे आणून दबाव निर्माण करून गुंडगिरी करण्यात आली असल्याचंही फिर्यादीत नमूद केलंय। या प्रकरणी जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।
सांगली पेठ या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा मार्गास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यास केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वता मंजुरी दिल्याचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगितले। तसेच या रस्त्यावरील वाहतुकीस संपूर्ण टोलमुक्ती द्यावी अशी मागणीही त्यांच्याकडे करण्यात आली आहे। आमदार गाडगीळ यांनी सांगली पेठ रस्त्यास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता। केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे आग्रही मागणी केली होती। सांगली पेठ हा सांगली, पुणे आणि मुंबई महामार्गात जोडणाऱ्या मार्गाचे काम अत्यंत वर्ष रखडले होते। मात्र आमदार गाडगीळ यांनी या रस्त्याच्या पूर्ततेसाठी सातत्याने राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता। या पाठपुरावामुळेच या रस्त्याच्या कामाचा केंद्रीय रस्ते वाहतूक विभागात समावेश करण्यात आला होता। त्यानंतर मंत्री गडकरी यांनी यासाठी मोठी रक्कम मंजूर केली होती। आता या रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आले। रस्त्याला कुणाचं नाव द्यावे असा विषय पुढे आला होता। आमदार गाडगीळ यांनी या रस्त्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे अशी मागणी गडकरी यांच्याकडे केली होती। त्यांनी या मागणीला तत्वता मंजुरी दिली आहे। त्याचबरोबर हा रस्ता टोलमुक्त करण्याच्या मागणीबाबत विचार केला जाईल असं आश्वासन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी गाडगीळ यांना दिले। पलूस तालुक्यात शेळ्या मेंढ्यांवर अज्ञात हिंस्र प्राण्यांच्याकडून हल्ले होण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढले असून यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण पसरले। सावंतपूर येथील नळवाडी भागात तरसदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात 12 शेळ्या ठार झाल्या। तरसानेच हा हल्ला केल्याची माहिती वन विभागातर्फे देण्यात आली आहे। सावंतपूर येथील शेतकरी सयाजी शिवाजी जाधव यांच्या शेतात शेळ्यांचं शेड आहे। अनेक वर्षांपासून शेतीपूरक म्हणून शेळ्यांचं पालन करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। गुरुवारी नेहमीप्रमाणे ते शेतातून घरी गेले। आज सकाळी शेतात आल्यावर त्यांना सर्व शेळ्या मृत अवस्थेत दिसल्या। यामध्ये 4 शेळ्या, बोकड 3, पाठ 5 असे एकूण 12 जण ठार असून एक पाठ गायब आहे। घटनेची माहिती समजताच सहाय्यक वन संरक्षक नवनाथ कांबळे, उपवन संरक्षक सागर गवते, वन क्षेत्रपाल संतोष शिरसाटवर यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या वतीने वनपाल अशोक जाधव, वनरक्षक सुरेखा लोहार, पहारेकरी गणेश कांबळे, प्राणीमित्र तन्मय कांबळे यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली। त्यानंतर त्यांना आसपास तरस या प्राण्याच्या पायाचे ठसे आणि केस आढळले। तर पशुधन विकास अधिकारी पाटील यांनी उत्तरीय तपासणी केली असता या हल्ल्याच्या घटनेची दखल घेऊन शासनाकडून या शेतकऱ्यांच्या कुटुंबास भरीव अशी मदत करावी अशी मागणी शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आली आहे। वनक्षेत्रपाल पलूस कडेगाव संतोष शिरसाटवार यांनी सदर परिवारास वन विभागामार्फत शासकीय नियमानुसार मदत करण्यात येईल असं आश्वासन दिलं। शिक्षणाचा अभाव, आर्थिक विषमता, प्रादेशिक विभाग, वकिलांची कमी संख्या इत्यादी कारणांमुळे तळागाळातील लोकांना कायद्याची माहिती नसते। कायद्याचं ज्ञान सर्वांना असणं आवश्यक आहे। या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश NK ब्रह्मणे यांनी केले। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस प्रशासनामार्फत आयोजित कायदेविषयक जनजागृती मोहीम 2025 कार्यक्रमात ते बोलत होते। मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी कांबळे, मनपा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, महापालिका उपायुक्त विजया यादव, भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज सांगलीच्या प्राचार्या डॉक्टर पूजा नरवाडकर आदी जण उपस्थित होते। प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश NK ब्रह्मणे म्हणाले, कायदा सर्वांना माहिती आहे असं गृहीत धरलं जातं, पण तो प्रत्यक्ष माहिती असणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे। कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आता स्थानिक स्वराज्य संस्थांना यामध्ये सहभागी करून घेण्यात येते, कारण या संस्थांचा सर्व तळागाळातील लोकांसोबत संपर्क असतो। यासाठी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि पोलीस विभाग यांनी सहभागी होऊन पॅम्पलेट, बॅनर, समाज माध्यम अशा विविध माध्यमांद्वारे कायदेविषयक योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे, असेही यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश NK ब्रह्मणे म्हणाले आहेत। कवठेमंकाळ तालुक्यातील घाटनांद्रे व दुधेभावी अशा 2 ठिकाणी पांढऱ्या रंगाच्या 4चाकी गाडीतून 6 जुलै रोजी शेळ्या आणि बोकड चोरून नेणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील 2 अट्टल चोरट्यांना कवठेमंकाळ पोलिसांनी 5 दिवसात जेरबंद केले। चोरट्यांकडून चोरी करण्यासाठी वापरलेल्या 4चाकी गाडीसह शेळ्या, बोकड असं सुमारे 4,24,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। कवठेमंकाळ पोलिसांनी अट्टर शेळ्या चोरणारे चोरटे शिवानंद पांडुरंग कुंभार आणि विशाल वसंत चव्हाण या दोघांना त्यांच्या राहत्या घरी अटक केली। पोलिसांनी चोरीत वापरलेली माझा बनावटीची सुमारे 3 लाख रुपये किमतीची कार जप्त केली आणि चोरट्यांकडून रोख 75,000 रुपये मिळून 1,24,000 रुपयांच्या शेळी आणि बोकड हा मुद्देमाल हस्तगत केलाय।
कवटेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे येथे रविवारी 11 वाजण्याच्या सुमारास वृद्ध शेतकरी पतंग धोंडीराम शिंदे हे गावाच्या पश्चिमेला असलेल्या आपल्या परमेश्वर परिसरातील रानात शेळ्या चरण्यासाठी नेत असताना घाटनांद्रे फाट्यावर 0 पॉईंटच्या जवळच शेळ्या घेऊन आले असता 4 चाकीतून शेळ्या आणि बोकड लंपास केली, तर सदर घटना गजानंद ट्रेडर्स या दुकानामधील सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे। त्याच दिवशी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास किसन तातोबा पडळकर राहणार पडळकर वस्ती दुधे भावी यांच्या मालकीच्या 2 शेळ्या आणि 5 शेळ्या यांची चोरून गेले होते। या चोरीचा तपास लावण्याचं कवटेमहांकाळ पोलिसांसमोर आव्हान होतं, परंतु सीसीटीव्हीच्या आधारे आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कवटेमहांकाळ पोलिसांनी चोरीचा छडा लावलाय। केवळ 5 दिवसात कवटेमहांकाळ पोलिसांनी पाठलाग करून अट्टल चोरटे जेरबंद केलेत आणि 4 चाकीसह शेळ्या आणि बोकड हे जप्त केले। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती बदल्यांसाठी आता विद्यमान आयुक्त सत्यम गांधी यांनी नव्याने प्रक्रिया सुरू केली आहे। त्यासाठी 1400 कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता यादी जाहीर केली असून हरकती मागवण्यात येत आहेत। त्यावर सुनावणी होऊन पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे। महापालिकेचे आकृतीबंध मागील वर्षी शासनाने मंजूर केला। आकृतीबंधानुसार पालिकेत प्रशासनात संवर्ग आणि अधिकारी कर्मचाऱ्यांचे पदनामा बदली करण्यात येत आहेत। तसेच नवीन नोकर भरतीचाही प्रस्ताव आहे। शासनाने काही तांत्रिक पदाची भरती करण्यास मान्यता दिली आहे, पण त्यापूर्वी पालिकेतील कार्यरत कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत त्यानंतर रिक्त राहणारी पदे निश्चित करण्यात येणार आहेत। यासाठी मागील आयुक्त शुभम गुप्ता यांच्या काळात पदोन्नतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। त्यासाठी समितीही स्थापन केली होती। कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता यादी जाहीर करून त्यावर हरकती मागवण्यात आल्या होत्या। त्यांची सुनावणी घेऊन पदोन्नतीसाठी पात्र कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली। त्यावेळी पदोन्नतीसाठी 481 पदसंख्या मंजूर होती। पदोन्नतीसाठी एकाच 3 प्रमाणे पात्र पदसंख्या 523 होती, तर पात्र कर्मचारी 345 होती। शुभम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पदोन्नती समितीने सुमारे 50 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला होता। तसा ठराव या समितीत करण्यात आला होता, मात्र तो अंतिम होण्यापूर्वीच गुप्ता यांची बदली झाली। त्यामुळे ही प्रक्रिया रखडली। ही पदोन्नतीची प्रक्रिया बाजूला ठेवत आता नव्याने प्रक्रिया सुरू केली आहे। सांगली जिल्ह्यात जमीन उपलब्ध नसल्याने चांदोली अभयारण्य सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या 14 गावातील प्रकल्पग्रस्तांना देय जमिनीऐवजी रोख मोबदला द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे मुंबई मंत्रालयात झालेल्या बैठकीत केली। यावेळी प्रकल्पग्रस्तांचे शिष्टमंडळ देखील उपस्थित होते। आमदार जयंत पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील वांग प्रकल्पाच्या धर्तीवर प्रकल्पग्रस्तांना जमिनीऐवजी रोख रक्कम 3 पटीने मिळावी असं म्हटलं आहे। याबाबतचा प्रस्ताव देखील 2020 पासून मंत्रालयाच्या वन विभागात प्रलंबित आहे, तो मान्य करावा असं सांगितलं। प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या शेतजमिनीचा वर्ग 2चा दर्जा कमी करून वर्ग 1 करून मिळावा आणि त्यावरील शर्त 1 ते 6 कमी करावा। प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर बांधणी अनुदान 1,65,000 मिळावे आणि प्रकल्पग्रस्तांना वाहतूक भत्ता 50,000 प्राप्त व्हावा अशी मागणी वनमंत्री नामदार गणेश नाईक यांच्याकडे केली आहे। वनमंत्री नामदार गणेश नाईक यांनी सदरचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मांडण्याचं आश्वासित केलं। अधिवेशनातही याबाबत चर्चा केली जाईल असं सांगितलं। बैठकीस अप्पर मुख्य सचिव वनी मिलिंद म्हैसकर, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, CCF मणिकंदन रामानुजन, वनरक्षक श्री गवते, प्रकल्पग्रस्त किसन मलप, धावजी अनुसे, शंकर लोखंडे, शंकर सावंत, नामदेव पाटील आणि बाबूराव मोरे उपस्थित होते। अलमट्टी धरणाचा अभ्यास करणाऱ्या अन्य संस्थांवर विश्वास नाही म्हणून केंद्रीय जल आयोगानेच अभ्यास करून वस्तुनिष्ठ अहवाल जाहीर करावा। सांगली कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराचा धोका निर्माण होऊ शकतो, त्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता प्रभाकर केंगार यांनी केंद्रीय जल आयोगाला निवेदन पाठवलंय। या निवेदनात म्हटलंय की रुरकी IIT ही एक शैक्षणिक संस्था आहे, तर केंद्रीय जल आयोग या क्षेत्रातील अधिकारी आणि वैधानिक संस्था आहे। आयोगानेच या संदर्भात शास्त्रशुद्ध पद्धतीने तपासणी करावी आणि मग निष्कर्ष काढावा। तोपर्यंत आम्ही अन्य कोणताही निष्कर्ष मान्य करणार नाही। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास विरोध करण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल करणार आहे। या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो। ती कार्यवाही वेगाने करावी आणि निकाल होईपर्यंत अलमट्टीची उंची वाढवण्यास कर्नाटक शासनास प्रतिबंध करणारा आदेश तातडीने देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयास करावी अशी मागणी पूर नियंत्रण समितीने केली आहे। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धरणे तसेच अलमट्टी धरण आणि हिप्परगी बॅरेज यांचे परिचालन समन्वयाने व्हावे यासाठी कर्नाटक शासनासह महाराष्ट्र जलसंपदा विभाग आणि सर्वोच्च पदाधिकाऱ्यांनी सतत संपर्क ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे।
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नियुक्त असलेल्या कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियमित शासन सेवेत समायोजन करण्यात यावे, अपघाती विमा द्या, कंत्राटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ करण्यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती आणि एकता संघाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आवारात निदर्शने करण्यात आली। अभियान समितीच्या वतीने प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले। त्यात म्हटले की गेल्या 15 ते 20 वर्षांपासून तुटपुंजा मानधनावर कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत। या कर्मचाऱ्यांचे मानधन कधीही वेळेत होत नाही। अपघात विमा अथवा आरोग्य विम्याचा लाभ मिळत नाही। दिनांक 14 मार्च 2024 रोजी 10 व त्यापेक्षा जास्त वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानियमित करण्याबाबत शासन निर्णय झालाय, मात्र या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही। याबाबत सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला, मात्र याची कोणीच दखल घेतली नाही। मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास 21 जुलैपासून काम बंदचा इशारा देण्यात आला। यावेळी डॉक्टर विनायक पाटील, उज्ज्वला मोटरे, डॉक्टर मनोज म्हस्के, डॉक्टर प्रसाद पाटील, प्रमोद चौधरी, ज्योती कांबळे, दीप्ती धुमाळ, महेश नंदीवाले, महादेव हडपद, चंद्राराणी महाडिक आणि कविता पाटील उपस्थित होत्या।